घ्या. पाककला पुस्तक. हे आल्या आल्या श्वेताजींना आम्ही ओ! भेटवस्तू देणार आहोत. आणि ह्या पाककलेच्या पुस्तकामध्ये फक्त एकच रेसिपी आहे, ती म्हणजे चहा करण्याची. घ्या, हे घरी ठेवून द्या, शोकेसमध्ये ठेवा. मला गॅरंटी तरी जमणार नाही. इथे तरी बोलायची गरज नाही. अरे आजच सकाळी तिने गंडवला होता. आज सकाळी पण ही अरे गोष्ट मी- काय आम्हाला जाणून घ्यायची. तिला सगळं बनवता येतं. हा, सिरियल बनवता येतात, मला बनवता येतं, स्वयंपाक पण बनवता येतं, पण चहा बनवता येतं. तुला बनवता येतं म्हणजे? म्हणजे ते कळालं त्यांना. मिनिमम आपली रिक्वायरमेंट असते की बायकोने सकाळी उठून एक मस्त गरम चहा. चहाचा कप हातात द्यावा. पण असं माझ्या आयुष्यात आजपर्यंत झालेलं नाही. अरे आम्ही डेटिंग पिरियड मध्ये होतो, तर त्यावेळेला त्याने मला विचारलं की मला एकच अपेक्षा आहे माझ्या होणाऱ्या बायकोकडून, एकच की तिने सकाळी लवकर उठावा आणि असा एक चहाचा कप घेऊन यावा आणि मग मला उठवावं. आणि संकर्षण मला घामच फुटला होता, एवढं टेन्शन. तोपर्यंत लग्नाची डेट वगैरे ठरली होती. पण आता माझं- किती माझं वर्ष म्हणणं झाली आहे, लग्नाला? सांगा आठवतंय तरी का? 18 वर्ष झाली. 18 वर्ष. ह्याच्यात एवढा पॉज का गेला पण? ती विचार करत होती कारण डेटिंग पिरियड प्लस करायचंय का मायनस. नाही तस नाही. माझं जरा गणतर आहे ते वर्ष, मला नो कॅल्क्युलेट प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. तेच अपेक्षित आहे. नाही. आम्ही मात्र असं वागणार नाही. तुम्हाला एक छान चहा पाजणार. घ्या श्वेताजी, हा चहा मी स्वतः केलाय आणि चांगला केलाय. वा. बघा बरं कसं झालंय. तुमचं नाव पूर्ण श्वेता शिंदे आणि सरांचं नाव पूर्ण संदीप लक्ष्मण बनसाली. बनसाली. बर, म्हणजे शिंदे बनसाली झाल्या. नाव नाही मी चेंज केलं, पण लग्न झालं. आणि मला अच्छा. खूप कौतुक आहे या गोष्टीचं की तिने माझं पण नाव चेंज नाही केलं. नाही केलं. नाहीतर मी शिंदे झालोच असतो. शिंदे सिंधिया झाल्या. हा, असं झालं का? असं झालं. करेक्ट. अच्छा, याच्याविषयी जर अजून प्रकाश ठेवूया. पण तुमच्या घरची खाद्य संस्कृती आणि यांच्या घरची खाद्य संस्कृती ओ, याच्यामध्ये तर म्हणजे जमीन और आसमान का फरक होगा. खूपच. खूपच. मग ते कसं काय? माझं नवीन लग्न झालं त्यावेळेला तर मला कळायचंच नाही काय, कारण पनीर आणि ते कुलचा आणि सिंधी कढी आणि असंच सगळं जेवण. आणि माझं म्हणणं भाकरी, मेथीची भाजी नाही का, गवारीची भाजी, असं काहीतरी तर यावं आयुष्यात, जवसाची चटणी वगैरे. काहीतरी तर. हं. त्यांना काही नाहीच ना हे असलं काही. तिच्या घरी माझी मज्जा आली होती. हो का? पण काय फर्स्ट झालं टाइम जेव्हा मी त्यांच्याकडे गेलो होतो, चांदीच्या ताटात जेवायला चांदीच्या वाढलं. ताटात, चांदीच्या वाट्या, एकदम राजशाही. आणि चपाती मात्र अशी तुकडे तुकडे करून 4-5. अरे तुकडे करून नाही, त्याला मोडून म्हणतात. असं म्हणजे हा. आपल्याकडे चपाती मोडून ताटाला लावतात ना, हो. तशी होती. हा. चतकोर पोळी आपण करतो. चतकोर पोळी करतो तसं. हा. ते माझ्यासाठी खूप सरप्राइझिंग होतं कारण आमच्याकडे फक्त कुत्र्यालाच असं मोडून दे. तर मी तिला असं खुणवलं, हा म्हणाला? म्हटलं तुझी आई मला हे असं करून असं का देते. देते मोडून म्हणे, हे असं डॉगला देतात म्हणाला, कुत्र्याला वाढतात जेवायला असं. कारण त्याच्यामुळे काय ना थोडं- कॅल्क्युलेशन बिघडतं. बघ ते काय एक चटकोर असते ती नीट 3 घास होत नाही, 2 घास होत नाही. म्हणजे माझं म्हणणं का मोडायची नाही. मला प्रश्न हा पडलाय, खायचं. तुम्ही पोळी खाताना कॅल्क्युलेटर सोबत ठेवता काय कशाला? बघ ना, तेच ना. आणि हा कन्फ्यूज पूर्ण वेळ, ती कशी आता ते 4 तुकडे करू. आणि मी म्हणला अरे एवढं काय अवघड आहे, तू जेवण मुकट आहे. तू मला म्हणतो नाही प्लीज जरा रिक्वेस्ट कर ना, एक असा पूर्ण त्याच्यात काही भाग न करता तेवढ्यात आईने अशी गरम चपाती आणली अशी आणि त्या तव्यावरची. विचारतात, तुम्हाला अजून आणि वाढू आपण- का, एक घ्या ना. मला प्रश्न, एक ट्रायंगल देणार आहे का एक चपाती देणार आहे? नक्की काय देणार? एक ट्रायंगल. वा, फार भारी. पण हे खूप इंटरेस्टिंग आहे, हो की नाही? कारण घराघरामध्ये जेव्हा वेगळ्या खाद्य परंपरेची माणसं एकत्र येतात तेव्हा त्यांच्याकडची करण्याची पद्धत आणि तुमच्याकडची करण्याची करण्याची पद्धत पद्धत